कॉम्प्युटर सेंटर तासगाव, त्याचबरोबर आपणाला वेळोवेळी मदत करणारे आणि कीर्तीच्या शिखरावरती असून सुद्धा पाय जमिनीवरती कसे असावे हे ज्यांच्याकडून शिकावे ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तानाजीराव पाटील यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मेजर सी.जी. पाटील सर, खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचे प्रमुख, लढ म्हणून आपल्या पाठीवरती थाप मारणारे आणि आपल्याला लढण्यासाठी खऱ्या अर्थानं चांगल्या शिक्षणाची प्रेरणा आणि बळ देण्यासाठी सदैव आपल्या पाठीमागे असणारे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सी.जी. पाटील सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सी.जी. पाटील सर यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संस्थेचे उपाध्यक्ष, खऱ्या अर्थानं संस्थेचा गुरुच ज्याला म्हणता येईल. अच्छे लोक समाज की ताकद होती आहे असं म्हटलं जातं. ज्यांनी या संस्थेच्या उभारणीपासून अतिशय मोलाचं योगदान दिलं ते माननीय चेअरमन बाबा माननीय पांडुरंग पाटील यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संस्थेचे संचालक माननीय वसंत बाबा, असं म्हटलं जातं की राजकारण हे केवळ पदासाठी नसतं तर जनतेच्या हितासाठी असतं. हे तत्व आयुष्यभर ज्यांनी जपलं ते माननीय वसंत बाबा यांचंही मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एज्युकेशन शेप्स सोसायटी आणि व्हॅल्यूज शेप्स इकॉनॉमी. खऱ्या अर्थानं शिक्षणामुळं समाज घडतो. जसा अर्थशास्त्रामुळं समाज घडतो त्याच पद्धतीनं शिक्षणामुळं समाज घडतो. शिक्षण आणि व्हॅल्यू ज्याला नैतिकता म्हणतो याचा दुहेरी संगम असणारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक माननीय डॉक्टर एम.डी. पाटील सर या संस्थेचे संचालक यांचंही मी इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ढवळी गावचे सरपंच माननीय प्रकाश पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय अशोकराव माने युवा नेते. खरं म्हटलं जातं की यंग माइंड क्रिएट्स द ग्रेट वर्ल्ड. खऱ्या अर्थानं तरुण मनातूनच आजचा भारत घडतोय आणि आजचे जे युवा नेते या दोन्ही नेत्यांना या ठिकाणी मी या विद्यालयामध्ये यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ढवळीगावचे पोलीस पाटील माननीय भागवत गुरव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गुरु कधी निवृत्त होत नसतो. विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये तो सतत जिवंत असतो आणि याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय बोगडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एक वेळ व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष माननीय उमेश पाटील, माननीय प्रकाश शिंदे, माननीय सदाशिव कुंभार, आपण सर्वांचं या विद्यालयामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. खरं म्हणजे थोडासा भावनिक आणि विद्यार्थ्यांना एका अर्थानं प्रेरणा देणारा हा कार्यक्रम. ज्या ढवळी गावामध्ये काकांचा जन्म झाला आणि या जन्मभूमीमध्ये शिक्षणाची जपमाळ करून खऱ्या अर्थानं एक शिक्षण संस्था काकांनी उभी केली. कारण काकांना माहीत होतं समाजाचा विकास करायचा असेल तर या गावामध्ये शिक्षण संस्था असणं गरजेचं आहे आणि त्याच हेतूनं शिक्षण संस्था उभी करून समाजाला एक नीतिप्रत शिक्षणाची गंगा या गावामध्ये आणली. ते खऱ्या अर्थाने या मातीतील हिरा काकांना